मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील या गावचे शेतकरी तानाजी झाटे यांच्या घरी मी उपस्थित आहे। काल मोबाईलवर व्हॉट्सअपला त्यांच्या खळ्यामधल्या 100 भाऱ्यांचं नुकसान झाल्याची बातमी मला समजली आणि मी तात्काळ दिनेश जाधव दहेली गाव यांना फोन केला आणि त्यानंतर गुरुनाथ सांबरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आज पोई गावामध्ये तानाजी झाटे जे शेतकरी आहेत त्यांचा खळा इथून थोडासा अंतरावर आहे, गावाच्या बाहेर आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते आणि त्यामुळे 100 भारे जळाल्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। कल्याण तहसीलदार कार्यालयाशी सुद्धा गुरुनाथ सांबरे आणि गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे त्या भाऱ्यांचा पंचनामा केलेला आहे। मी माझ्या भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो का तानाजी झाटे हे जे शेतकरी आहेत त्यांना सरकारची जी काही मदत आहे ती मदत लवकर मिळावी आणि आताच मुरबाड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाषदादा पवार यांना सुद्धा फोनवर माहिती दिली की असं नुकसान झाले। त्यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र देण्याचं आणि स्वतः ते इथं त्यांच्या घरी येणार आहेत आणि त्यांच्या सुभाषदादा मित्र मंडळाच्या माध्यमातून सुद्धा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मदत देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आज कल्याण ग्रामीण मध्ये या पोई गावामध्ये मी सातत्याने येत असतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम यामध्ये सहभागी होत असतो आणि तानाजी झाटे यांच्यावर जे संकट आहे ते मला काल जय महाराष्ट्र ग्रुप जो दिनेश जाधवांचा ग्रुप आहे त्याच्यावर माहिती समजली आणि तात्काळ मी सांगितलं का आपण सगळे शेतकरी आहोत, शेतकरी जगला तर जग जगेल आणि त्यामुळे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। त्यामुळे आपल्या कल्याणच्या ग्रामीण भागात जिथे जिथे आपल्या शेतकऱ्यांच्यावर संकट येईल तिथे तिथे आपला मंच धावून जाण्याचं काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी माझ्या भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने मी कल्याणच्या तहसीलदारांशी सुद्धा बोलणारच आहे, परंतु माझ्या मंचच्या माध्यमातून एक छोटीशी मदतीचा हात शेतकरी तानाजी झाटे यांना या ठिकाणी मी देण्यासाठी उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे गुरुनाथ सांबरे हे सुद्धा ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सहकार्य करणार आहेत। प्रशासनाशी पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे आणि आपले सुभाषदादा पवार सुद्धा त्यांना मदतीचा हात देणार आहे। एका शेतकऱ्याला मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। निवडणुकांच्या काळात लोक येतात आपल्या घरी, परंतु निवडणुका संपल्यानंतर मदत करायला, संकटाच्या काळात उभं राहायला कोणी उभा नसतो आणि भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा आणि मी स्वतः कल्याण, मुरबाड, बदलापूर भागात, अंबरनाथ भागात जिथे जिथे शेतकऱ्यांच्यावर संकट येईल तिथे तिथे मी माझ्या माध्यमातून, मंचच्या माध्यमातून छोटीशी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून तानाजी झाटे यांना माझ्या मंचच्या माध्यमातून एक छोटीशी आर्थिक मदत या ठिकाणी देत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। फोटो पण घे। हो काही काळजी करू नका। मी राजकारणाच्या जास्त ते आता त्यांचा